एव्हरीवन, तुमचं डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। सगळ्या राज्यांमधली आपली जी काही मेरिट आहे, संभाव्य मेरिट किती लागणार आहे तर ते आपण आज पाहणार आहोत। ठीक आहे, सो बघा याच्यामध्ये तीन, एक शहरी, ग्रामीण, सो आपण तिन्ही गोष्टी काय करणार आहोत तर पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर बघा, तुम्हीही वेगवेगळ्या जिल्ह्यामधले असणार तर तुम्हाला सुद्धा नक्की ही व्हिडिओ बघायची आहे। जबरदस्त व्हिडिओ आहे, 8वी स्कॉलरशिप 2025 मेरिट। तर बघा, आता आपण पूर्ण जिल्ह्याचे काय बघणार आहोत तर मेरिट लिस्ट पाहणार आहोत, कशा प्रकारची लागणार आहे। तर जर आपण बघायला गेलो तर ही जी एक्झाम झाली होती तर काय तर मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे मागच्या वर्षीची जरा हार्ड एक्झाम होती, पण या वर्षी जी झालेली एक्झाम आहे ती सोप्या पद्धतीची होती आणि इझी होती जरा। ठीक आहे, म्हणजे मागच्याची कंपेअर केली तर, कारण मागची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये गणिताचं पेपर खूप हार्ड आलं होतं, कारण मी पाहिली, कारण त्याच्यामध्ये काय तर गणित विषय आणि बुद्धिमत्ता थोडा हार्ड लेवलचं होतं, पण या वर्षीची होती त्याच्यामध्ये जे काही पेपर होते ते सोप्या पद्धतीचे होते। तर आपण पाहणार आहोत मेरिट लिस्ट काय काय लागणार आहे। तर बघा, सगळ्या जिल्ह्यांचे पाहणार आहोत, आपले राज्य जेवढे किती आहेत 36, सगळ्या राज्यांचे आपण काय पाहणार आहोत तर मेरिट किती असणार आहे। तर पहिला आपण काय पाहणार आहोत, कोणती, बघा इथे आपण बघूयात। बघा, पहिला आपण बघूयात नागपूर। जे कोणी नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया, वर्धा कोणत्या जिल्ह्यातील असतील तर सगळ्यांनी बघायचं आहे, कारण सर्व जिल्ह्यांची आपण मेरिट लिस्ट पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा, नागपूर झालं, भंडारा, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर काय वर्धा, चंद्रपूर। ठीक आहे, आता ह्यांची काय तर आपण दोन्ही पण बघणार आहोत मेरिट, काय शहरी आणि ग्रामीण। बघा, ग्रामीण मध्ये कितीची मेरिट लागलेली आहे, लागणार आहे, आणि शहरीची। तर बघा, नागपूर 150 म्हणजे 150 ते 156, आणि ग्रामीण 120 ते 124, त्यानंतर भंडारा 120 ते 126, आणि भंडारा ग्रामीण मध्ये काय तर 150 ते 156। त्यानंतर आपण पाहणार आहोत गोंदिया। गोंदियाचं काय तर बघा, गोंदिया जे आहे 136 ते 140 मेरिट लिस्ट आहे, आणि 170 ते 176 ग्रामीण मध्ये लागणार आहे। त्यानंतर वर्धा जी मेरिट आहे ती वर्धा मध्ये काय तर 136 ते 140 शहरी मध्ये, आणि 140 ते 146 कुठे तर ग्रामीण मध्ये। चंद्रपूर 140 ते 144 मध्ये, आणि शहरी मध्ये, ग्रामीण मध्ये काय तर 120 आणि 126। सो अशा पद्धतीची काय तर नागपूर मध्ये मेरिट लिस्ट लागलेली आहे। त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत अमरावती। आता अमरावती आहे, त्यानंतर काय बुलढाणा। सगळ्यांनी एकदम व्यवस्थित बघायचं आहे, खूप तुम्हाला फायदेमंद होणार आहे ही व्हिडिओ, कारण तुम्ही या जिल्ह्याचे असणार तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे। बुलढाणा, त्यानंतर अकोला, वाशिम, यवतमाळ, याची आपण पाहणार आहोत। तर बघा, ह्या दोन्हीची पण आपण काय पाहणार आहोत तर बघा, शहरी पण आणि ग्रामीण पण किती असणार आहे, शहरी आणि ग्रामीण। ठीक आहे, तर पहिला आपण अमरावती बघणार आहोत। अमरावती किती आहे, अमरावतीची मेरिट लिस्ट आहे 142 ते 146, आणि ग्रामीण मध्ये 120 ते 126। त्यानंतर बुलढाणा 154 ते 158 लागणार आहे, आणि 190 ते 196 ग्रामीण मध्ये। अकोला मध्ये काय तर शहरी मध्ये किती तर 160 ते 166 मध्ये लागणार आहे मेरिट लिस्ट, आणि ह्याच्यामध्ये 122 ते 126। त्यानंतर काय तर वाशिम। आता वाशिमचं आपण बघितलं तर 154 ते 158, आणि 122 ते 126 ग्रामीण मध्ये। त्यानंतर यवतमाळ झालं, यवतमाळची काय लागणार आहे तर 140 ते 146, आणि ग्रामीण मध्ये 120 ते 124। त्यानंतर आपण पाहणार आहोत, बघा आपण काय पाहणार आहोत तर लातूर। आता लातूरचे पण खूप जण असतील लातूर जिल्ह्यामधले, तर लातूर, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर नांदेड। ह्या सगळ्या लिस्ट सगळ्यांनी तुम्ही चेक करायचं आहे। बघा, तर ह्याच्यामध्ये पण शहरी आणि ग्रामीण असणार आहे।
आपण सगळे 36 ते 36 राज्यामधले जिल्हे काय करणार आहोत बघणार आहोत. सो लातूर मध्ये काय शहरीमध्ये 198 ते 204 मध्ये लागलेलं आहे मेरिट आणि ग्रामीण मध्ये 154 ते 160 मध्ये, धाराशिव 194 ते 200 आणि ग्रामीण मध्ये 158 ते 162. नांदेड मध्ये शहरी मध्ये किती मेरिट लागलेली आहे तर 192 ते 198 लागणार आहे मेरिट आणि इथे 148 ते 152. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत तर बघा संभाजीनगर. आता जे संभाजीनगर मधले आहेत नक्की कमेंट करून सांगा. संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड, हिंगोली आणि परभणी. सो यांचं पण आपण शहरी आणि ग्रामीण बघणार आहोत. शहरी आणि ग्रामीण बघूयात किती मेरिट लिस्ट लागणार आहे ती बघा. तर संभाजीनगर 160 ते 168 आणि ग्रामीण मध्ये 170 ते 176. जालना मध्ये 148 ते 154 मध्ये मेरिट लागणार आहे आणि ग्रामीण मध्ये किती लागणार आहे तर 170 ते 182. त्यानंतर बीड झालं. बीड काय तर बीडचं 198 ते 204 आणि ग्रामीण मध्ये 140 ते 146. हिंगोली 152 ते 158 आणि ग्रामीण मध्ये 142 ते 148. परभणी मध्ये काय मेरिट लिस्ट लागणार आहे तर परभणी मध्ये 160 ते 168 आणि ग्रामीण मध्ये 148 ते 152. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत काय तर शहरी. आता शहरी बघा, आता आपण पाहणार आहोत शहरी आणि ग्रामीण कुठले तर मुंबई. आता मुंबईकरांनी सगळ्यांनी बघायचं आहे तर मुंबईमध्ये 3 प्रकार येणार. कोणकोणते तर एक काय साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत शहरी. बघा शहरी बघणार आहोत तर बघा साऊथ 130 ते 140, 130 ते 140 मेरिट लिस्ट लागणार आहे शहरी मध्ये. त्यानंतर बघणार आहोत रायगड, ठाणे. हे झालं मुंबईचं रायगड, ठाणे, त्यानंतर पालघर आणि मुंबई बीएमसी. ठीक आहे. इथे किती लागणार आहे तर बघा रायगड मध्ये किती तर 156 ते 162, ठाण्यामध्ये काय तर 164 ते 166, पालघर मध्ये 160 ते 166 आणि मुंबई मध्ये 180 ते 100, मुंबई मध्ये काय तर 130 ते 140. ठीक आहे. अशा प्रकारची मेरिट लिस्ट. त्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत नाशिक. नाशिकचं पाहणार आहोत. नाशिक मधले सुद्धा कोणी असणार तर सांगा. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. सो याच्यामध्ये सुद्धा आपण शहरी आणि ग्रामीण काय असणार आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. शहरी आणि ग्रामीण मेरिट लिस्ट काय असणार आहे तर बघा शहरी काय असणार आहे नाशिकची 168 ते 174 आणि ग्रामीण मध्ये असणार आहे 158 ते 162. धुळे मध्ये जर बघितलं तर 192 ते 196 आहे आणि ग्रामीण मध्ये 188 ते 192 आहे. ठीक आहे. आणि जळगाव बघितलं तर जळगावचं 148 ते 152 आहे आणि ग्रामीणचं 120 ते 128. त्यानंतर नंदुरबारचं 154 ते 158 आहे आणि शहरीचं 168 ते 174. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुणे. आता पुण्याचं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा पुण्यामध्ये बघा पुणे, त्यानंतर काय अहिल्यानगर, सोलापूर. ठीक आहे. तो ह्यांची आपण शहरी आणि ग्रामीण बघणार आहोत. शहरी काय असणार आहे तर 196 ते 202 आणि ग्रामीणचं काय असणार आहे बरं 192 ते 198. त्यानंतर अहिल्यानगरचं शहरी 200 ते 206 असणार आहे आणि ग्रामीणचं असणार आहे 190 ते 196. सोलापूरचं काय 204 ते 208 असणार आहे आणि ग्रामीणचं असणार आहे 108 ते 188. ठीक आहे. आता आपण लास्ट बघणार आहोत. बघा लास्ट काय आहे तर
शहापूर, ठीक आहे. बघा आता हे सगळे आपण बघितले, हे आपण तुम्हाला सगळे बघायचे आहेत आणि तुम्ही नक्की ह्या जिल्ह्यामधले असणार तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण आता इथेच थांबणार आहोत. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील, सगळ्या जिल्ह्यांचं आपण पाहिलं. सो सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला जेवढं होणार तेवढं शेअर करा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं, आपल्या डबल ओ अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर आपण लास्ट एक ऍड पाहणार आहोत, ती काय आहे तुमच्यासाठी स्कॉलरशिप बॅच 2025. सो ऑनलाईन बॅच आहे, ज्यांना बॅच घ्यायची असेल, परचेस करायची असेल नक्की करा. ऑनलाईन बॅच आहे. जर अधिक माहिती असेल तर तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे. आणि ह्या बॅचचे विश्लेषण असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, म्हणजे जे आधीच्या 2017, 18, 19, 20, 21, 22 या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, म्हणजे तुम्हाला सगळ्या क्वेश्चनची काय करायला जाणार तर प्रॅक्टिस केली जाणार. सर्व टॉपिकचा समावेश असणार. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स, तुमची टेस्ट घेतली जाणार, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आणि तुमची प्रॅक्टिस, तुमचं एक डाऊट सेशन घेतलं जाणार. सो अशा प्रकारचे जर फायदे होणार असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर करा. अधिक माहितीसाठी तुम्हाला 8010457760 या नंबरवर कॉल करायचंय. थँक्यू सो मच सगळ्यांना.